अरे तिच्या नाही जास्त नादी लागाय, ती अशीच येडवणी करते. तुम्ही असलं मी कशाला नादी लागेल. हा मी आधी लागलो होतो नादी म्हणून झालंय माझं वाटलं, पण तू आली ना आता मग मला लय बरं वाटायला लागलं माहिती का. थोडा दम खायचा ना. मग आता तिला आता लावून माहितीये का, मग आता घरच्यांच्या दबावावर करावं लागलं मला. तिने केलेलं खाऊ नका, मी स्वयंपाक केलेला आपल्याला. नाही नाही तिथं अजिबात असं शेवट सगळ्यात नाही तिने. मॅगी खाता ना तुम्ही. तू मॅगी सांग, चहा बिस्किट खाईन नाही तर पाण्या सगळे बिस्किट खाईन, तू जे देशील ते खाईन मी. खरंच ना. किती गोड. असं जीव लावणार पाहिजे मला माहिती का. अच्छा ती ना ऐका ना, ते ना आहो जाऊ घालायला ते लई कस तरी वाटतं, एकदम तिच्यासारखं वाटतं. दादा हे बघा दुसरी बायको करून आणली आणि हे बघा कशी चिटकून बसले. मामा कसं काय आले तुम्ही. मामा अरे तू मामा म्हणायची लायकी आहे का मला. हा दिली सोन्यासारखी बायको करून तुला. मग हा तिला सांभाळ ना. नाही मी तिला कुठं काय म्हणलं, काहीच नाही. हे बघा इकडून आणली अशी ते आता पाहुणे आलते इथं त्याच्यामुळे बोलून घेतलंय. पाहुणी तू काय पाहुणी. मी पाहुणी. बघितलं का मागून आली आणि ती जोर दाखवती. तसंच असतंय, मागून आली तिकट झाली. हो ते तसंच असतं, मग ते तसंच आहे. बघा लाज बी वाटत नाही, बायको आहे ना मी त्यांची. लाजायचं काय त्याच्यात, नवरा आहे माझा, मी कशा लाजायला पाहिजे. माझा नवरा आहे, तू नंतर आली. हा मग आले तर आहे ना मी. घेऊन दिला ना तुला. हा 7 मी 8 मारले असते. नाही 8 मार नाही काय, मी तिला कुठं काय म्हणलंय, काहीच नाही. तुम्ही दांडण गाडव नाही आणलं काही. गाडव बाहेर बांधलंय आणि तुला माहित नाही अजून. मी इतका डेंजर माणूस आहे ना, जर माझ्या पोरीला त्रास दिला ना तर मी गाडव मिरवणूक काढीत असते. नाही कशाला गाडव बिडव आणायचं, उगाच मला लय त्रास होतो त्यांनी गाडव, ते लोक काय म्हणते. बरोबर मला एक डाऊट विचारू का, तुमचा गाडवाचा व्यवसाय का. हा आमचा गाडवाचा व्यवसाय. आम्ही काय करतो, गावातला जावं का गाडव बसवतो त्याची मिरवणूक काढतो. व्यवसायाचा सोडा, माझं संसाराचं बघा ना. नाही आता तिच्या प्रश्नाला उत्तर देऊ दे मला. हो माझा प्रश्न सोडवा आधी, तिचं काय घेऊन बसले. या इकडं. नाही मी लांब बरं नाही इथंच बरं येते. जरा म्हणजे हाताखाली आल्या जरा बरं राहतं. तुमच्या हाताखाली 3दा येऊन गेलो नको, मी इथंच बरं आहे. मग 3दा येऊन गेले तर जरा सुधारायचं ना. मग काय करत होते, तुम्हाला दुसरं लग्न करायचं, हिच्यात काही कमी आहे का. तुमची पोरगी म्हणली तुम्हाला भेटती का बघा ना, आणा करून एखादी. माणूस रागाचं माणूस रागात बोलत. नाही ती तर म्हणे प्रेमाने बोलली म्हणून तर केलं आम्ही. हो की नाही. तुम्हीच म्हणले होते ना पुरी सगळी इच्छा पूर्ण करा, केली मग इच्छा पूर्ण. असं ना. हा आता मी तुमची इच्छा पूर्ण करतो. घेऊन जा गाडवावर तुमची मिरवणूक काढितो गावात. नाही चला तुम्ही. नको मामा कशाला इच्छा, मी घरचे बेकार येत, मग त्यांच्याकडे बंदुकीन गोळ्या येत. रणगाडी गोळ्यात ना, रणगाडी तसंच पाहिजे तुम्हाला, बंदुकीन गोळ्या. नको मामा आता जाऊ द्या. मी काय म्हणतो, राहू द्या ना दोघी बहिणी सारख्या. नाही मला नाही चालणार. जीव पाहिला तर काडीवानी दुसरी बायको करून आणली. आता मग घे ना. नाही मी ना सांभाळ, कुठून आले तिथं सोडून या जा. मी कसं सोडाय, मला काय बाजारातून उसून आणलं काय. थांब मी माझ्या दादाला सांग. आता तू कशाला फोन लावती, राहू दे नको लावू. मी पाहुणी ना. नाही तू बायको. हॅलो बघितलं. चला ते बाहेर गाड वाट बघत आहे. कशाला भैया लवकर ये, 2 मिनिटाच्या आत येते ये. हा मला बाकी सांगू नको. हा लवकर ये. नवऱ्याला धरून हाणला पाहिजे खरं तर. ते भाईला काय बोलिलं कळलं ना आता. अरे ती तुला येड आहे. मा भाऊ येडा आहे म्हणजे छान आहे. नाही आता येऊन द्या त्यांचं, येऊन द्या त्यांच्या. आपली बाजू भारी, मी पहिली बायको. हा काय तुम्ही अजिबात माग पहिले असं माग सर. तू आहे ना, तू कायदा तोडू राहिली, तू नीट राह. मी कायदा बिदा काय तोडेल, मी लग्न करून येईल. कुठं केलं लग्न. 5 मिनिटात उचलून आली दादा. नाही 5 मिनिटात उचलून आण. मी का रस्त्यावर बसून होते. मला तसंच वाटतं समोर जर माझ्या पोरीचं वाईट होत असेल. नाही कुठं वाईट होतंय काही. बघा चिटकती, बघा लाज आहे का यांना. बघा लाजायचं काय, नवरा बायको आहे. जनाची तर मनाची धारा काय चाललंय. आला हे काय म्हणते ऐक. दादा नमस्कार. बोल काय. मी पाहुणी म्हणे. लट कापायला. काय नाही दादा. ऐक ना बहिणीला दादा तुमचा दबदबाच नाही राहिलाय. ऐका ना, ही माझी मुलगी याची पहिली बायको. हा आणि खोटं बोलून नाही दुसरी केली. आणि त्यांनी आम्हाला खोटंच बोललं होतं. आम्हाला म्हणे माझी पहिली बायको मरून गेली. म्हणजे सांगितलं नाही का त्यांनी. या तुम्ही या. काय सांगितलं तू आधी. नाही काय नाही. मग आता दोघी राहतील ना, काय प्रॉब्लेम नाही. दोघी नाही जमतं का दोघी बिगी. आणि भैया तो तर म्हणे का भाऊ याडा आहे. याला म्हणलं तो. नाही म्हणे पागल आहे, पागल. हे असं जमणार नाही दोघी. तुला कोणतरी एक पाहिजे. मी पहिली पहिले असं नाही.
तुम्हाला वाटलं नाही का बायको असताना दुसरं लग्न करून त्याने द्यायचं? सांगितलं ना मेली म्हणून. नाही मामा. म्हणजे मेली म्हणून सांगितलं नाही मी कशाला सांगू म्हणजे माझ्या पोरीला मारलं नाही म्हणून तर केलं ना. नाही म्हणजे दुसरी करायसाठी माझ्या पोरीला मारलं का नाही मी कुठं म्हणलो नाही चला ते तुम्हाला गाडव बसले का? तो माझी ताब्यात द्या तुम्ही हा? हे जरा तुमच्या असं ताब्यात. बसतो? नाही घेऊन जा, जा. आता त्याला नकोय ही आम्हाला. नको ती नको मी येडा नाही दादा अरे नाही भैया मी काय म्हणते जाऊ दे आता किती केलं तर लग्न केलंय नवरा आहे माझं जाऊ दे आता परत असं म्हणणार नाही ना. नाही हा मग ऐकून आणि ते आणखी तिसऱ्या एखादं बघा ना म्हणून माई बायको मिळली दुसरी पण त्यावर राहतच नाही मग. अगं दिदे तुला कळतं का तू उद्या तुला मार अहो एक तिसरी घेऊन येईन दिदे हो मला हा नवराच नकोय मला घेऊन जा तिकडं. नाही तिसरी आणूस तर 2 पायावर राहीन का हो त्याला माहिती मग कसं आहे मग आपण एवढं कशाला दादा मी फक्त ही म्हणली म्हणून मला वाटलं प्रेमाने म्हणली म्हणून मी म्हणली विहिरीत उडी मारताना ऐका ना या इकडे असं मी म्हणणार नाही का तिसरी घेऊन या. नाही. तुम्हाला ठेवाल मी. आणणार बी नाही मी बावल्यावर 7 फेरे घेतले तर आणि लग्न लावलेलं आहे तरी कसं तुम्हाला काय बुद्धी सुचली की दुसरी बायको करावं म्हणून अहो आम्ही पण लावून दिले ना त्यांचं लग्न मग तेच सांगू राहिले मी त्यांना. आता नाही होणार परत काल चुकी करू बस झाले 2 अंश. बस ना नाही आणखी काय का तिसरा करा ना नाही कशाला नको ते नाही हे असले जावई आहे ना हे गाडवावरच मिरीला पाहिजे गावात कशाला गाड काळे तोंड करून कपडे काढून तिकडे कोणला गाडवाला. मा बापाला बोलून घेऊ का. नाही कशाला त्या बापाला आहे. नाही तुम्ही जर म्हणत असाल मी पाहून ये आणि तुम्ही आता जर काय करायचंय नकार देत सांग. असाल ना. आता काय करणार लग्न करून दिलंय म्हणते ते आता तिचं बी कसं संसाराचं वाटोळा करायचं. आता हे काय भाजीपालाचं खेळ नाही नाही. लग्न करून दिले काहीतरी तोडगा काढावं लागेल तुम्ही तर आमच्यापेक्षा मोठे आहेत काहीतरी तोडगा काढा याच्यावर आता मला असं वाटतंय बरं का आता झाली नाही चूक पाहुण्याकून म्हणजे जावयाकून चूक झालेली आहे तर मला असं वाटतंय की ह्या दोघीनं एकत्र नांदावं एकत्र? राहावा जमणार नाही. इकडचा रूम माझा स्पेशल हा म्हणजे तुम्ही त्या रूम मध्ये राहा ती तिच्या रूम मध्ये राहीन आणि फक्त वाद घालू नका अरे नवरा माझ्यासोबत राहणार. हा तो सोबत राहील मी काय टाकू टू काय. त्याला अर्धा करा चालतंय. नाही दिवसा माझ्याकडे रात्रीची तुझ्याकडे. दिवसा काम कोण करीन. हा तो बरं आता भांडू नका ना आता काहीतरी तोडगा आता याला पर्याय नाही आहे तिथे ऐकून घे काय करते तू लग्न करून आले ते पण लग्न करून आलेले खोटं बोलून आणलं ना पण. बरं त्याच्यात बघतो नंतर मी तो चौकशी करायची ना तुम्ही मला मारलंय ना. नाही हा. 3 दिवस तुझ्याकडे 3 दिवस तुझ्याकडे बस. मग 3 दिवस आम्ही बाहेरचे बोलू का दुसरे. नाही मग मी तर तसं पडू पण जाईन मग मामा, काय प्यायचं काय यांचं मी देतो ना पैसे हा? हा आणि तुला तर माहिती मग नाही आता झालं गेली चूक पाहुण्याकून आता काहीतरी याची तोडगा काढा राहावंच लागणार. अक्षा माझ्या पोरीला 4 दिवस हिंडीतो उलट्या होऊ राहिल्या तिला काय भानगड आहे तुझी. उलट्या काय तुमचे पुरे ते शिळं चायनीज खाल्लं होतं त्या दिवशी तू खाऊ घातलं क्षयाच्या तिला उलटे होत असते एक मिनिट ही बाई कोणी सांगितलं ना मला शेजारच्या बाईनी काय. गाडीवर पाहिलं होतं हे माझं पोरीला घेऊन गेलता ह्यो. ए बाई माझा नवरा तसा नाही. हा, तसं नाही मग मी उगाच चालले का भांडायला मग इथं होय मावशी त्या पोरच्या उलट उरायला यांचा काय यांची काय चुकी. अगं मग घेऊन तर ह्योच गेला होता ना गाडी. कधी मी कधी आलतो म्हणजे गेलो असेल कधीतरी पण लग्नाची नंतर केली आता याच्या पोरीला हिंडतो हा काय उद्योग करून ठेवले. जीव पाहिला तर काडीवाणी मोक्कर आहे मोक्कर. काय धोका. आज सगळं काय मीच करीत असतो का एकटा एक काम करा आता हा तिघी त्यांनी धरा आणि याला न्या कुठंतरी गाडा याला नको कशाला जा घेऊन याला. ते नाही ते काहीतरी झालं आता आहे ना आता तुम्हाला पुरी संग लग्न कर. हा ओ मी बायको इकडं मी बायको आहे त्याची. असते ना त्या तुम्ही बायका माझ्या पुरला त्याने हे करून तुलतं. तुमचं पोरील कळालं नाही का बायको असताना कसं सोबत पाठवली तुम्ही. आता माझ्या पुरला म्हणलं लग्नच नाही झालं माझं. इकडे लग्नाची तिकडे दुसरी केली असं चपला आता यांच्या तोंड पोरीला नाही ना तुमच्या पुरीला वाटलं करतो लग्न करतो आम्ही काय इथं काय खेळ मांडलाय का आमचा. पुढे असं एक काम करा त्याला न्या वडीत वडीत काय? कशाला लगेच पुरी संग लग्न करायचं लगेच. लगेच काय लगेच आम्ही का वाटा पडलो का. मला नाही माहिती मला मला ते नाही माहिती म्हणजे काय आली असेल कोणाखाली जाऊन सोड त्याला. कशी बोलणार नवरा माझा आहे इकडे यांचंच चाललंय. घे, आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय नाही आता मी काय करू. काय अरे नाक घातलं तू नाक आमचं.
नाही ना आता नको आम्हाला तिथे तू चल, या माणूस काय सुधारणार नाही याला पहिले गोळी घालू आपण. तो गोळी नंतर बघू तुम्ही. तू चल, कशाला? तुम्ही तुमच्या तिकडे काय गोंधळ घाला, आधी बघू लग्न करायचं तू चल आम्हाला तिथे. जमलंय. तिथे नाही राहायचं आम्हाला. तुम्ही बघून घ्या. काय करणार आता सांगा, काय करणार आता? नाही ना मामा, आपण दोघं संसार करू ना. मला करायचा. एवढे भांडे कुंडे दिले, एवढी गाडी दिली, सोन्यासारखी पोरगी दिली. हा अरे दादा घर बसितो का तू? दादा घर बसितो? नाही राहू दे तुमच्या पुरेल, मी आता नाही सुधारतो. तू कुठं नको मला नाही राहायचं. चल रे. मला नाही थांबायचं तुमच्या इथं. थांब ना आहे. ए, मला पुरुषांना लग्न करायचं. चल. अहो, तुमच्या चल, चल, चल. अहो, माझ्या संग नाही हिंडत चल, ती. चल, अहो, चल. लग्न करू. चल. लग्न करू. अहो.